रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी तसेच महायुतीचा उमेदवार कोण असणार याची मोठी चर्चा विधानसभा निवडणुकीस केवळ 2 ते 3 महिन्यांचा कालावधी उरला असताना आतापासूनच होताना दिसून येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनाच पक्षाकडून पुन्हा मैदानात उतरवलं जाईल असा विश्वास आमदार आवताडे समर्थक व्यक्त करताना दिसून येत आहेत. आणि यामागे आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या 3 वर्षाच्या कार्यकाळात पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी खेचून आणलेला जवळपास 1200 कोटी रुपयांचा निधी आणि मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस राज्य शासनानं मंजूर केलेला निधी आणि कासेगाव परिसरात प्रस्तावित MIDC यासह विविध विकास कामांसाठी उपलब्ध झालेला निधी या बळावर आगामी विधानसभेसाठी आमदार समाधान आवताडे यांच्या मागे या मतदारसंघातील जनता खंबीरपणे उभा राहील असा विश्वास आमदार आवताडे समर्थक व्यक्त करताना दिसून येत आहेत. तर मनसेकडून या मतदारसंघासाठी दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर पंढरपुरात भावी आमदार म्हणून अनेक नावे चर्चिली जात आहेत. याबाबत बोलताना आमदार आवताडे यांनी भावी आमदार म्हणून शुभेच्छा दिल्या असून पहा काय म्हणाले आमदार समाधान आवताडे. निवडणुकीत आगामी विधानसभा निवडणुकीत आज लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला या निमित्तानं लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असते. प्रत्येक पक्षाला वाटतं आमचाही उमेदवार या निमित्तानं आला पाहिजे या रेसमध्ये. तर भावी आमदार आहेत, नक्कीच भावी आमदारांना सुद्धा या निमित्तानं भावी आमदार म्हणूनच शुभेच्छा देतो आणि त्यांनी अशाच पद्धतीने भावी आमदार म्हणून काम करावं. ही निवडणूक आहे. आज पंढरपूर मंगळवेढ्यातल्या जनतेवरती माझा 100% विश्वास आहे आणि नक्कीच एवढी विकास कामं आज या निमित्तानं आपण केलेली आहेत. तर या विकास कामाच्या जोरावरती आज एवढी विकास कामं करूनसुद्धा या मतदारसंघामध्ये बरीचशी कामं अजून अपूर्ण आहेत. ही कामं पूर्ण करण्यासाठी ह्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातली सर्व जनता सुज्ञ आहे आणि 100% याचा विचार करतील आणि परत एकदा मायाने माझ्याच पाठीवरती थाप मारून या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा या निमित्तानं मला आशीर्वाद देतील ही माझी अपेक्षा.